Welcome students. I am Girija Dikshit, working as a lecturer in mathematics at SPM Polytechnic Kumte. Today in applied mathematics we are going to learn that is integral calculus. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मॅथमॅटिक्स मध्ये सर्वात महत्त्वाची आणि युजफुल कन्सेप्ट दॅट इज इंटिग्रल कॅल्क्युलस म्हणजेच इंटिग्रेशन या चॅप्टरला सुरुवात करणार आहोत. फर्स्ट वी आर गोइंग टू learn what are the contents in that integration or integral calculus. See here, that is integral calculus is for 16 marks for syllabus. What are the contents? The contents are, the first one is very simple integration. म्हणजे आपल्याला या फर्स्ट बीट मध्ये रूल्स ऑफ इंटिग्रेशन ऑफ स्टँडर्ड फंक्शन, इनडेफिनाइट इंटिग्रेशन कशाला म्हणतात हे आपण पाहणार आहोत. अँड द सेकंड वन इज मेथड्स ऑफ इंटिग्रेशन. इंटिग्रेशनच्या वेगवेगळ्या मेथड्स आहेत, त्या मेथड्स कोणत्या आहेत आणि त्याच्यावरचे एक्झाम्पल्स कसे सोडवायचे हे आपण पाहणार आहोत. फर्स्ट वन मेथड इज द मोस्ट इम्पॉर्टंट अँड जनरल मेथड इन इंटिग्रेशन विच इज commonly used in practice, that is integration by substitution method. The second one is integration by parts and third one is integration by partial fractions. These are the three important methods of integration. This is about the contents in integral calculus. After completing this or after learning this integral calculus, what we get, हे शिकल्यानंतर हे युनिट पूर्णपणे लर्न केल्यानंतर आपल्याला काय मिळालं पाहिजे, दॅट इज कॉल्ड ॲज कोर्स आउटकम्स. कोर्स म्हणजेच आपला सब्जेक्ट अप्लाइड मॅथमॅटिक्स. त्यामधला हा इंटिग्रल कॅल्क्युलस युनिट्स कंप्लीट केल्यानंतर आपल्याला काय आलं पाहिजे, दॅट इज कॉल्ड ॲज कोर्स आउटकम्स. दॅट इज सॉल्व द गिवन प्रॉब्लेम्स ऑफ इंटिग्रेशन यूजिंग सुटेबल मेथड्स. म्हणजे आपण तिन्ही मेथड्स ज्या बघणार आहोत त्याचा अभ्यास करून आपल्याला त्याच्यावरचे प्रॉब्लेम्स सोडवता आले पाहिजेत. अँड व्हॉट इज अबाउट द युनिट आउटकम्स. युनिट आउटकम म्हणजे हे लेक्चर कंप्लीट लर्न केल्यानंतर शिकल्यानंतर आपल्याला काय आलं पाहिजे, दॅट इज कॉल्ड ॲज युनिट आउटकम्स. दॅट इज सॉल्व द गिवन प्रॉब्लेम्स बेस्ड ऑन रूल्स ऑफ इंटिग्रेशन. म्हणजे इंटिग्रेशनचे आपण डेफिनेशन बघणार आहोत, इनडेफिनाइट इंटिग्रेशन म्हणजे काय ते बघणार आहोत आणि त्याच्यावरचे रूल्स पण पाहणार आहोत. हे रूल्स शिकल्यानंतर त्याच्यावरचे प्रॉब्लेम्स आपल्याला सोडवता आले पाहिजेत. दिस इज अबाउट द युनिट आउटकम्स. नाव लेट्स स्टार्ट फॉर इंटिग्रेशन, दॅट इज कॉल्ड ॲज इंटिग्रेशन ॲज अँटी डेरिव्हेटिव्स. नाव हिअर वी नो दॅट डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स क्यूब इज इक्वल टू 3x². आपल्याला माहिती आहे d/dx म्हणजेच एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह 3x² येतो. त्याचप्रमाणे डेरिव्हेटिव्ह ऑफ a⁻x चा डेरिव्हेटिव्ह येतो बाय फॉर्म्युला a⁻x मल्टिप्लाइड बाय log a. सिमिलरली डेरिव्हेटिव्ह ऑफ sin x चा डेरिव्हेटिव्ह cos x. देन व्हॉट इज द फंक्शन हुज डेरिव्हेटिव्ह इज sec²x. म्हणजे असं कोणतं फंक्शन आहे की ज्याचा डेरिव्हेटिव्ह sec²x येतो. विचार करा विद्यार्थ्यांना. करेक्ट, दॅट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ tan x इज sec²x. म्हणजे tan x असं फंक्शन आहे की ज्याचा डेरिव्हेटिव्ह sec²x येतो. म्हणजेच वी कॉल ॲज दॅट इज इंटिग्रेशन इज रिगार्डेड ॲज अ अँटी डेरिव्हेटिव्ज. आपण हे आपल्याला जर कोण फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह माहिती असेल तर ओरिजिनल फंक्शन आपण शोधून काढू शकतो, त्यालाच इंटिग्रेशन असं म्हटलं जातं. दॅट मीन्स इंटिग्रेशन इज ऑल्सो कॉल्ड ॲज प्रिमिटिव्स. प्रिमिटिव्ह मीन्स टू फाइंड द ओरिजिनल फंक्शन. म्हणजे sec²x हा कोणत्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह आहे हे शोधून काढणं म्हणजेच त्याला इंटिग्रेशन असं म्हटलं जातं. दॅट इज टू फाइंड द ओरिजिनल फंक्शन. अँड इंटिग्रेशन इज डिफाइंड ॲज अँटी डेरिव्हेटिव्ह. मीन्स इंटिग्रेशन अँड डेरिव्हेटिव्ह आर इन्व्हर्स फंक्शन्स ऑफ each other. This is about the basic concept of integration. Now we learn the actual definition of integration. That is, if d/dx, that is derivative of capital F of x is equal to small f of x जर असेल, then by definition integration of f of x dx is equal to capital F of x. म्हणजे कॅपिटल एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह स्मॉल एफ ऑफ एक्स असेल तर स्मॉल एफ ऑफ एक्सचं इंटिग्रेशन काय असणार आहे, कॅपिटल एफ ऑफ एक्स. हिअर पर्टिक्युलर सिम्बॉल इज यूज्ड. दिस सिम्बॉल इज कॉल्ड ॲज
or used for integration and it is adopted from the word sum. सम म्हणजेच बेरीज करणे. इंटू इंटिग्रेट याचा अर्थ टू सम अप. या सम पासून हे पर्टिक्युलर सिम्बॉल आपण घेतलेलं आहे, त्यालाच इंटिग्रेशनचं सिम्बॉल असं म्हणतात. परंतु जेव्हा आपण इंटिग्रेशन म्हणतो तेव्हा इंटिग्रेशन शब्दात असं न लिहिता ते पर्टिक्युलर सिम्बॉलने लिहिले जातं. नेक्स्ट इज हिअर व्हॉट इज दिस एफ ऑफ एक्स. हे एफ ऑफ एक्स आहे त्याला काय म्हटले जाते, इंटिग्रँड. म्हणजे ज्या फंक्शनचा आपण इंटिग्रेशन काढणार आहोत त्याला इंटिग्रँड असं म्हटलं जातं. आणि डी एक्स रिप्रेझेंट्स इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू एक्स. द एंटायर सिम्बॉलिक रायटिंग इंटिग्रल एफ ऑफ एक्स डी एक्स इज कॉल्ड इंटिग्रल अँड इट इज डिनोटेड बाय आय. म्हणजे प्रत्येक वेळी जेव्हा आपल्याला एक्झाम्पलमध्ये इंटिग्रल ऑफ साइन एक्स डी एक्स, इंटिग्रल ऑफ ई रेज टू एक्स डी एक्स, तेव्हा प्रत्येक वेळी इंटिग्रलच्या पुढे आपण काय लिहिणार आहोत, आय. आय मीन्स द इंटिग्रेशन. द प्रोसेस ऑफ, मग याच्यावरून इंटिग्रेशनची डेफिनेशन काय करता येईल आपल्याला. द प्रोसेस ऑफ फाइंडिंग द व्हॅल्यू ऑफ इंटिग्रल इज कॉल्ड ॲज इंटिग्रेशन. म्हणजे दिलेल्या फंक्शनचं इंटिग्रेशन किंवा इंटिग्रल काढण्यासाठी जी प्रोसेस आहे, ज्या स्टेप्स आहेत त्यालाच इंटिग्रेशन असे म्हटले जाते. इट इज द रिव्हर्स प्रोसेस ऑफ डिफरन्शिएशन. इंटिग्रेशन आणि डिफरन्शिएशन या रिव्हर्स प्रोसेस आहेत एकमेकांच्या. मग याच्यावरून आपल्याला इंटिग्रेशनचं एक्झाम्पल कसं घेता येईल. दॅट इज वी राईट ॲज इफ डी बाय डी एक्स ऑफ एक्स क्यूब इज इक्वल टू 3x². म्हणजे एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह 3x² आहे, म्हणून इंटिग्रेशन ऑफ 3x² dx इज इक्वल टू x³. Derivative of sin x is equal to cos x. Therefore, the integration of cos x dx is sin x. Derivative of tan x is equal to sec² x. Then integration of sec² x dx is equal to tan x. And derivative of e raised to x is equal to e raised to x. Therefore, integration of e raised to x dx is equal to e raised to x. म्हणजे थोडक्यात आपल्याला इंटिग्रेशन येण्यासाठी डेरिव्हेटिव्हची कन्सेप्ट आणि त्याचे फॉर्म्युले आलेच पाहिजेत. दिस इज अबाउट द बेसिक डेफिनेशन ऑफ इंटिग्रेशन. नाव नेक्स्ट इज व्हॉट आर इट्स टाइप्स. दॅट इज वी आर गोइंग टू लर्न द फर्स्ट वन, इनडेफिनाइट इंटिग्रल. इनडेफिनाइट इंटिग्रल कशाला म्हणतात. देर आर टू टाइप्स, इनडेफिनाइट अँड डेफिनाइट. फर्स्ट वी आर गोइंग टू लर्न इनडेफिनाइट इंटिग्रल. इनडेफिनाइट याचा अर्थ अनिश्चित. याला अनिश्चित का म्हणतात ते आपण पाहणार आहोत. दॅट इज वी नो दॅट डेरिव्हेटिव्ह ऑफ x² इज इक्वल टू 2x. देअरफॉर इंटिग्रेशन ऑफ 2x dx इज इक्वल टू x². बाय डेफिनेशन आत्ताच आपण बघितलं x² डेरिव्हेटिव्ह जर 2x असेल तर 2x dxचं इंटिग्रेशन x² येणार आहे. तसंच डेरिव्हेटिव्ह ऑफ x² + 5 इज इक्वल टू x² डेरिव्हेटिव्ह बाय फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे 2x + 5. 5 इज अ कॉन्स्टंट, देअरफॉर इट्स डेरिव्हेटिव्ह इज 0. म्हणजे x² + 5चा डेरिव्हेटिव्ह येतो 2x. देअरफॉर इंटिग्रेशन ऑफ 2x dx इज इक्वल टू बाय डेफिनेशन x² + 5. सिमिलरली डेरिव्हेटिव्ह ऑफ x² - 1 इज अगेन वी गेट 2x because as -1 is a constant, derivative is 0. Therefore, integration of 2x dx is equal to x² - 1. This is by formula. म्हणजे आपण बघितलं x² सुद्धा x² + 5 किंवा x² - 1 या प्रत्येक ठिकाणी त्याचा डेरिव्हेटिव्ह 2x येतो, म्हणून 2x इंटिग्रेशन हे प्रत्येक वेळी x² + 5 x² - 1 असं येतं. Then what is the exact integration of 2x dx? मग इंटिग्रेशन 2x dx काय येईल. either x² or x² + 5 or x² - 1 या तिन्हीपैकी काय करेक्ट असणार आहे. करेक्ट. ऑल दीज आर करेक्ट. हे तिन्ही पण करेक्ट असणार आहेत. का तर प्रत्येक वेळी आपण जर बघितलं पहिल्या टर्ममध्ये कॉन्स्टंट 0 आहे, दुसऱ्या टर्ममध्ये कॉन्स्टंट 5 आहे आणि तिसऱ्या एक्झाम्पलमध्ये कॉन्स्टंट -1 आहे. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी त्याचा डेरिव्हेटिव्ह 0 येतो आणि त्यामुळे त्याच्या इंटिग्रेशनमध्ये हे कॉन्स्टंट येत नाहीत. म्हणून जेव्हा आपण इंटिग्रेशन लिहितो तेव्हा प्रत्येक वेळी त्याचे कॉन्स्टंट येतच असतात. त्यालाच आपण इनडेफिनाइट इंटिग्रेशन असं म्हणतो. म्हणजेच इंटिग्रल ऑफ 2x dx इज इक्वल टू आपल्याला काय येणार आहे x² + c. व्हॉट इज दिस c? c मीन्स इट इज द कॉन्स्टंट विच इज अननोन, म्हणून त्याला इनडेफिनाइट इंटिग्रेशन म्हणतात.
नाऊ वी आर गोइंग टू लर्न द डेफिनेशन. आता आपण हे एक्झाम्पलवरून बघितलं. ह्याची ॲक्च्युअल डेफिनेशन काय आहे ते आपण पाहूयात. दॅट इज if derivative of capital F of x plus c is equal to small f of x, then integral of f of x dx is equal to capital F of x plus c. आत्ताच आपण बघितलं, दिलेलं कोणतंही फंक्शन प्लस सी किंवा कोणताही कॉन्स्टंट असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह, कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 येतो, म्हणून कॅपिटल एफ ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह स्मॉल एफ ऑफ एक्स येतो. म्हणून त्याचं इंटिग्रेशन घेताना दॅट इज इंटिग्रल ऑफ एफ ऑफ एक्स डी एक्स इज इक्वल टू कॅपिटल एफ ऑफ एक्स प्लस सी असं येणार आहे. इथं सीची व्हॅल्यू आपल्याला डेफिनाइट माहीत नाही, दॅट इज अननोन, देअरफॉर इट इज कॉल्ड ॲज इनडेफिनाइट इंटिग्रल, वेअर दिस सी इज नोन ॲज कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. म्हणजे इनडेफिनाइट इंटिग्रेशनमध्ये प्रत्येक वेळी आपण प्लस सी लिहिणार आहोत. अँड therefore integration of e raised to x dx is equal to, मग नेहमीप्रमाणे e raised to x चं इंटिग्रेशन काय येणार आहे, e raised to x plus c. what is this c? indicate c is called as unknown or which has no value definite, therefore it is called as indefinite integral. similarly integration of cos x dx, त्याचप्रमाणे cos x dx चं इंटिग्रेशन काय येणार आहे, करेक्ट, दॅट इज sin x plus c. In this way, we can learn indefinite integral. Next one is, that is we are going to learn some standard formulae of integration. विद्यार्थी मित्रांनो, इंटिग्रेशनचे हे फॉर्म्युले अतिशय महत्त्वाचे आहेत. हे फॉर्म्युले आपण वारंवार ह्याची प्रॅक्टिस करणार आहोत, तरच आपल्याला याच्यावरचे एक्झाम्पल्स सोडवता यायला पाहिजेत. परंतु हे फॉर्म्युले एका दिवसात करून चालणार नाहीत. हे रोजच आपल्याला फॉर्म्युले प्रॅक्टिस केले पाहिजे, तरच आपल्याला ह्याच्यावरचे एक्झाम्पल सोडवता येतील. फर्स्ट वन इज इंटिग्रेशन ऑफ 1 dx इज इक्वल टू एक्स प्लस सी. सेकंड वन इज इंटिग्रेशन ऑफ के dx इज इक्वल टू के एक्स प्लस सी. आता हे जे आपण फॉर्म्युले पाहणार आहोत, हे फॉर्म्युलेचे सगळ्याचे प्रूफ आहेत, परंतु आपल्या सिलेबसला ह्याचे प्रूफ नाही आहे, तर हे फॉर्म्युले आहेत तसेच आपल्याला लक्षात ठेवायचे. थर्ड वन इज इंटिग्रेशन ऑफ एक्स रेस टू एन इंटू डी एक्स इज इक्वल टू. हा फॉर्म्युला आपल्याला वारंवार लागणार आहे, अतिशय महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. इट इज एक्स रेस टू एन प्लस वन डिवायडेड बाय एन प्लस वन प्लस सी. इथं आपल्याला एक गोष्ट लक्षात येते, इंटिग्रेशनमध्ये पॉवर म्हणजे घातांक हा वाढत जातो, तर डेरिव्हेटिव्हमध्ये घातांक हा कमी होत जातो. नेक्स्ट इज इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू एक्स डी एक्स is equal to e raised to x plus c. Next is integration of a raised to x dx is equal to, आता आपल्याला माहिती आहे डेरिव्हेटिव्हमध्ये a raised to x चा डेरिव्हेटिव्ह a raised to x मल्टिप्लाइड बाय log a येतो, परंतु तेच इंटिग्रेशनमध्ये उलट होणार आहे, म्हणजेच a raised to x डिवायडेड बाय log a प्लस c असा फॉर्म्युला येणार आहे. नेक्स्ट इज इंटिग्रेशन ऑफ 1/x dx इज इक्वल टू log x प्लस c. नेक्स्ट फॉर्म्युला इज इंटिग्रेशन ऑफ, आता हे आपण पहिल्यांदा बघितले ते अल्जेब्रिक बघितले, एक्सपोनेन्शियल पाहिले, आता आपण सगळे ट्रिगोनोमेट्रिक फॉर्म्युले पाहणार आहोत. आपण प्रॅक्टिस करताना आपण याच ऑर्डरने जर लक्षात ठेवलं तर आपल्याला कोणताही फॉर्म्युला विचारला तर तो सहजपणे लिहिता येतो. नेक्स्ट इज इंटिग्रेशन ऑफ साइन एक्स डी एक्स इज इक्वल टू मायनस कॉस एक्स प्लस सी. इंटिग्रेशन ऑफ सेक स्क्वेअर एक्स डी एक्स इज इक्वल टू टॅन एक्स. आता इथं एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, आपण या तीन फॉर्म्युल्यामध्ये साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स येतो, म्हणून कॉस एक्सचं इंटिग्रेशन साइन एक्स येतं. कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन येतो, म्हणून साइन एक्सचं इंटिग्रेशन मायनस कॉस येणार आहे. टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर एक्स येतो, म्हणून सेक स्क्वेअर एक्सचं इंटिग्रेशन टॅन एक्स येणार आहे. याचप्रमाणे इंटिग्रेशन ऑफ कोसेक स्क्वेअर एक्स डी एक्स इज इक्वल टू मायनस कॉट एक्स. आपल्याला माहिती आहे कॉट एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक स्क्वेअर एक्स येतो, म्हणून कोसेक स्क्वेअर एक्स डी एक्सचं इंटिग्रेशन मायनस कॉट एक्स. नेक्स्ट इज इंटिग्रेशन ऑफ सेक एक्स टॅन एक्स डी एक्स इज इक्वल टू सेक एक्स अँड इंटिग्रेशन ऑफ कोसेक एक्स इंटू कॉट एक्स डी एक्स इज इक्वल टू मायनस कोसेक एक्स प्लस सी. हे 6 इम्पॉर्टंट ट्रिगोनॉमेट्रीचे झाले. म्हणजे आपल्याला जर साइन, कॉस, टॅन, कॉट, सेक, कोसेक हे 6 फॉर्म्युलेचे जर डेरिव्हेटिव्ह माहिती असतील तर त्याच्याप्रमाणे आपल्याला इंटिग्रेशन सहजपणे येईल. आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा, आन्सरमध्ये जेव्हा सी येतं म्हणजे कॉस असेल,
कॉट असेल, कोसेक असेल तेव्हा मात्र मायनस साईन द्यायला विसरायचं नाही. दीज आर द 12 इम्पॉर्टंट फॉर्म्युले. आणखी काही इम्पॉर्टंट फॉर्म्युले आपण पाहणार आहोत. दॅट इज ऑफ द टाईप इनव्हर्स. इंटिग्रल ऑफ 1 divided by root 1 minus x square into dx is equal to, that is either we can write down as sin inverse x plus c or minus cos inverse x plus c. आपल्याला माहिती आहे साइन इनव्हर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर येतो, म्हणून 1 अपॉन रूट 1 मायनस एक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन साइन इनव्हर्स एक्स येणार आहे. आणि त्याचबरोबर त्याचं दुसरं सुद्धा मायनस कॉस इनव्हर्स एक्स प्लस सी असा आन्सर येतो. सिमिलरली next we are going to see integral 1 upon 1 plus x square into dx is equal to tan inverse x plus c, and its another formula is minus cot inverse x plus c. And 15th one is integral of 1 divided by x under root of x square minus 1 dx is equal to sec inverse x plus c or minus cosec inverse x plus c. जसे आपण ट्रिगोनॉमेट्रिक फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह काढले तसेच हे इन्व्हर्सचे असणार आहेत. इथे पण तुम्हाला इन्व्हर्स फंक्शनचा जर डेरिव्हेटिव्ह माहिती असतील तर त्याचं इंटिग्रेशन आपल्याला सहजपणे सोडवता येईल. दिस इज अबाउट इन्व्हर्स ट्रिगोनॉमेट्री. नेक्स्ट वन इज दॅट इज सिम्पल. आता आपल्याला माहिती आहे इंटिग्रेशन ऑफ सेक स्क्वेअर एक्स इज टॅन एक्स. सेक स्क्वेअर एक्सचं इंटिग्रेशन टॅन एक्स येतं, परंतु इंटिग्रेशन ऑफ टॅन एक्स डी एक्स इज लॉग ऑफ सेक एक्स. आता ह्या सर्व फॉर्म्युलेचे आपल्याला प्रूफ आहेत, परंतु आपल्या सिलेबसमध्ये ते प्रूफ नाही आहेत. हे फॉर्म्युले आहेत तसेच लक्षात ठेवायचे. 17th वन इज इंटिग्रल ऑफ कॉट एक्स डी एक्स इज लॉग ऑफ साइन एक्स प्लस सी. इंटिग्रेशन ऑफ सेक एक्स डी एक्स इज इक्वल टू लॉग ऑफ सेक एक्स प्लस टॅन एक्स प्लस सी. नेक्स्ट इज अँड इंटिग्रेशन ऑफ कोसेक एक्स डी एक्स इज इक्वल टू लॉग ऑफ कोसेक एक्स मायनस कॉट एक्स प्लस सी. अँड दीज आर द इम्पॉर्टंट फॉर्म्युले. हे आपण बघितलेले आत्तापर्यंतचं इम्पॉर्टंट फॉर्म्युले की ज्याचे आपल्याला डेरिव्हेटिव्ह माहिती आहेत, त्याच्यावरून आपण त्याचं इंटिग्रेशन सहजपणे काढू शकतो. आणखी काही महत्त्वाचे फॉर्म्युले आपण पाहणार आहोत. आता हे आपण जे फॉर्म्युले पाहणार आहोत ते फॉर्म्युले अतिशय महत्त्वाचे आहेत. याच्यामध्ये पहिला जो फॉर्म्युला, आता हे आपण पुन्हा 7 फॉर्म्युले पाहणार आहोत. याच्यामध्ये पहिले 3 हे विदाऊट रूटचे आहेत आणि पुढचे विथ रूट्स आहेत, आणि हे सगळे एक्स स्क्वेअर प्लस एस स्क्वेअर, एक्स स्क्वेअर मायनस एस स्क्वेअर या फॉर्ममध्ये आहेत. 20th फॉर्म्युला इज इंटिग्रल 1 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस एस स्क्वेअर इंटू डी एक्स इज इक्वल टू 1 अपॉन ए टॅन इनवर्स एक्स अपॉन ए प्लस सी. 21th इज 1 अपॉन एक्स स्क्वेअर मायनस एस स्क्वेअर डी एक्स इज 1 अपॉन 2a लॉग ऑफ एक्स मायनस ए डिवायडेड बाय एक्स प्लस ए प्लस सी. And integral 1 upon a square minus x square dx is equal to 1 upon 2a log of a plus x divided by a minus x plus c. हे तिन्ही फॉर्म्युले आपल्याला 2 मार्काचे एक्झाम्पल सोडवताना सारखे लागणार आहेत, पण या तिघांमध्ये काय सिमिलॅरिटीज आहेत आणि काय डिफरन्स आहे हे मात्र तुम्ही लक्षात घ्या. एक्स स्क्वेअर प्लस एस स्क्वेअर असेल 20वा फॉर्म्युला, किंवा एस स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर जरी असला तर फॉर्म्युला तोच येणार आहे 1 अपॉन ए टॅन इनव्हर्स एक्स अपॉन ए प्लस सी. 21 आणि 22 फॉर्म्युल्यामध्ये केअरफुली लक्षात घ्या. जर डिनॉमिनेटर एक्स स्क्वेअर मायनस एस स्क्वेअर असेल तर लॉग एक्स मायनस ए अपॉन एक्स प्लस ए येतो, पण तेच उलटं असेल ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर असेल तर मात्र फॉर्म्युल्यामध्ये लॉग ऑफ ए प्लस एक्स डिवायडेड बाय ए मायनस एक्स ही टर्म येते. दीज आर 3 वेअर द डिनॉमिनेटर इज विदाउट रूट. आता आपण पुढचे 3 फॉर्म्युले बघणार आहोत की ज्याच्यामध्ये काय आहे, रूट आहे. इंटिग्रल 1 डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इंटू डी एक्स दॅट इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ एक्स अपॉन ए प्लस सी. Next 24th is integral 1 upon root x square plus s square into dx is equal to log of x plus under root of x square plus s square plus c. And 25th is integral 1 upon root x square minus s square into dx is log of x plus under root of x square minus s square plus c. आता ह्या उरलेल्या 3 फॉर्म्युल्यामध्ये लक्षात घेतलं तर हे तिन्ही फॉर्म्युले विथ रूट असणार आहेत. अँड लास्ट वन इज दॅट इज 26 फॉर्म्युला इज व्हेरी इम्पॉर्टंट.
इंटिग्रल a square minus x square into dx is equal to x by 2 under root of a square minus x square plus a square by 2 sin inverse x upon a plus c. These are very important formulae of integration. Now we learn rules of integration. आतापर्यंत आपण स्टँडर्ड फॉर्म्युले बघितले. आता त्याच्यावरचे रूल्स बघणार आहोत. व्हॉट इज द फर्स्ट रूल? द फर्स्ट रूल इज दॅट इज इफ एफ ऑफ एक्स इज एनी इंटिग्रेबल फंक्शन. इंटिग्रेबल फंक्शन याचाच अर्थ त्याचं जर इंटिग्रेशन एक्झिस्ट होत असेल तर. लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, ज्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह एक्झिस्ट होतो त्याच फंक्शनचं इंटिग्रेशन एक्झिस्ट होणार आहे. म्हणजे सगळ्याच फंक्शनचं इंटिग्रेशन आपल्याला काढता येतं असं नाही. तर जर दिलेल्या फंक्शनचं इंटिग्रेशन काढता येत असेल दॅट इज इंटिग्रेबल फंक्शन अँड के इज एनी कॉन्स्टंट, त्याला मल्टिप्लाइड बाय जर के कोणताही कॉन्स्टंट असेल देन व्हॉट इज द रूल? इंटिग्रल के मल्टिप्लाइड बाय एफ ऑफ एक्स डी एक्स इज इक्वल टू. हा के कॉन्स्टंट आहे म्हणून मी तो इंटिग्रेशनच्या बाहेर काढला आणि फक्त इंटिग्रेशन घेतलं इंटिग्रल एफ ऑफ एक्स डी एक्स. दिस इज द फर्स्ट रूल. म्हणजे कोणताही कॉन्स्टंट मल्टिप्लाइड बाय द फंक्शन असेल तर तो कॉन्स्टंट आपल्याला बाजूला घेता येतो आणि उरलेल्या फंक्शनचं इंटिग्रेशन काढता येतं. दिस इज द फर्स्ट रूल. व्हॉट इज द सेकंड रूल? दॅट इज इफ एफ ऑफ एक्स अँड जी ऑफ एक्स आर इंटिग्रेबल फंक्शन्स देन वी हॅव इंटिग्रल एफ ऑफ एक्स प्लस ऑर मायनस जी ऑफ एक्स डी एक्स इज इक्वल टू. म्हणजे दोन फंक्शनची ॲडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन असेल आणि त्याचं जर इंटिग्रेशन आपल्याला घ्यायचं असेल तर पहिल्या टर्मसाठी आपण सेपरेट इंटिग्रेशन घेऊ शकतो आणि दुसऱ्या टर्मसाठी आपल्याला सेपरेट इंटिग्रेशन घेता येतं. फक्त आपल्याला प्लस किंवा मायनस साईन देता येतं. म्हणजेच जेव्हा दोन किंवा दोनापेक्षा जास्त फंक्शनची ॲडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन असेल तर प्रत्येक टर्मसाठी आपल्याला इंटिग्रल साईन सेपरेट घेता येतं आणि त्याचं इंटिग्रेशन पण सेपरेट घेता येतं. This is about rules of integration. Now we are going to solve some simple examples based on these formulae of integration and rules of integration. First one example is evaluate integral x raised to n dx. आता हे दिलेले फंक्शन पॉवर फंक्शन आहे म्हणजे x raised to n च्या फॉर्ममध्ये. फर्स्ट राईट डाऊन द गिवन I is equal to integral x raised to 9 dx. इथं x raised to 9 दिलेले म्हणजे आपल्याला इथं कोणता फॉर्म्युला वापरावा लागेल? करेक्ट, दॅट इज x raised to n into dx. काय फॉर्म्युला? x raised to n plus 1 डिवायडेड बाय n plus 1. दिलेल्या एक्झाम्पलमध्ये n ची व्हॅल्यू किती आहे? 9. म्हणून हा फॉर्म्युला अप्लाय केल्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे? x raised to 9 plus 1 डिवायडेड बाय 9 plus 1 plus c. म्हणजेच काय? x raised to 10 डिवायडेड बाय 10 plus c. In this way, we can find the answer of given integral using formula. याच्यासाठी मात्र तुम्हाला फॉर्म्युले आले पाहिजे. त्याचप्रमाणे आपण दुसरं एक्झाम्पल बघणार आहोत. इव्हॅल्युएट इंटिग्रल साइन एक्स मायनस कॉस एक्स प्लस सेक एक्स इंटू टॅन एक्स इंटू डी एक्स. हे दिलेलं एक्झाम्पल आहे. पहिल्यांदा आपण दिलेलं एक्झाम्पल घेऊयात. विच इज इक्वल टू. आता इथे 3 फंक्शनची ॲडिशन सबस्ट्रॅक्शन आहे. इथे आपल्याला प्रत्येक टर्मसाठी सेपरेट इंटिग्रल यूज करता येतं म्हणजे आपण इथं रूल 2 यूज करणार आहोत. सेकंड रूल काय आहे तर प्रत्येक इंटिग्रेशनसाठी आपल्याला सेपरेट इंटिग्रेशन देता येतं. दॅट इज इंटिग्रल साइन एक्स डी एक्स मायनस इंटिग्रल कॉस एक्स डी एक्स प्लस इंटिग्रल सेक एक्स इंटू टॅन एक्स इंटू डी एक्स. प्रत्येकासाठी मी सेपरेट दिलं. देन इट इज इक्वल टू साइन एक्स डी एक्सचं इंटिग्रेशन काय येतं? मायनस कॉस एक्स मायनस कॉस एक्सचं इंटिग्रेशन काय येणार आहे? मायनस साइन एक्स प्लस सेक एक्सचं इंटिग्रेशन सेक एक्स टॅन एक्सचं इंटिग्रेशन काय येणार आहे? सेक एक्स प्लस सी. म्हणजेच आपलं फायनल आन्सर आलं मायनस कॉस एक्स मायनस साइन एक्स प्लस सेक एक्स प्लस सी. In this way, we can simplify or we can evaluate the integration of simple functions using formulae and rules. विद्यार्थी मित्रांनो, मला वाटतं तुम्ही रूल्सची आणि त्याचबरोबर फॉर्म्युल्याची जर प्रॅक्टिस केली तर इंटिग्रेशनसारखा सोपा चॅप्टर दुसरा कोणताच असणार नाही. त्यासाठी दिलेल्या फॉर्म्युल्याची वारंवार प्रॅक्टिस करा आणि एक्झाम्पल सोडवा. थँक्यू.